रेडी आणि आत्ता वाजलेत मला 1:30. खूप उशीर झाला आहे मला जायला, मला माहिती आहे. पण लग्न आपलं पार 2:45 2:30 2:30 पण नाही 2:30 आहे. तर बघा हा ड्रेस मी वेअर केला आहे. आता तुम्हाला पूर्ण लुक तुमचे दाजी आल्यावर दाखवते. मोठी गाडी आणायला गेलेत ते आणि येत आहेत. तर आता आम्ही निघालेलो आहे आणि मी मेकअप वगैरे काय केला नाही, गाडीत करणार आहे. माझी मेहंदी बघा छान आली ना, कलर पण छान आला. इथं पिलो पण रेडी झाली, पण अर्धवट झाली. तिला पण आता गाडीत रेडी करणार आहे. काय मेकअप वगैरे काय तिचा पण केला नाही, माझा पण केला नाही. एकदम सिम्पल. आणि जो आत्ता ड्रेस घेतला आहे ना आज, तोच घातला आहे. भारी वाटते पण कम्फर्टेबल फील होते. खरं सांगते, ते एकदम मला झँकी पँकी कपडे आवडत नाही. जेवढं सिम्पल लुक असेल तेवढं छान वाटतं. तर चला तुम्हाला पिलूचा लुक दाखवते आता. आणि आता इथनं निघते, लय उशीर झाला आहे पहिल्यांदाच. आणि माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला तुम्हाला पूर्ण दाखवते. तर आता लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला ह्यात भेटेल का नेक्स्ट सांगता येणार नाही, पण व्हिडिओ कंटिन्यू करा बरं का. पिलू झाली बघा रेडी, अर्धवटच झाली आणि घरात खूप पसारा आहे. आता काय सांगायचं, जाऊ द्या. आपण आता आल्यावर नीट करूया. आता तिला थोडंच आवरले, आता गाडीत आवरते, कारण परत राडा होणारच आहे, अवतार करणारच आहे, है ना पिलू. का चले आपण, किसकी शादी है, फ्रेंड की खाला की शादी ना. चलो चला तुम्हाला आरशात दाखवते माझा लुक. थोडासा दाखवते बघा. मला असे, आणि इथं गळ्याचे इथं फक्त वर्क आहे, बाकी पूर्ण असा सिम्पल ड्रेस आहे बघताय. आणि ग्रे कलरची पॅन्ट आहे. ग्रे नाही सॉरी, काय म्हणतात त्याला, कुठला कलर म्हणतात, माझं ग्रे 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 डोक्यात बसलेलं. पण चला आता उरकते. रईस इधर से रख के बैठ पापा. नहीं उधर अंदर नहीं जाने का, वेस्ट नहीं. जुआ बैठो शांत पापा. बटन दबानो का कौन सा. तर हाय माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे, मस्त मजेत ना. मी पण तुमची ताई मस्त आहे, मजेत आहे. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात मित्रमैत्रिणींना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. तर निघालो बरं का लग्नाला आत्ता. तर आता चला तुम्ही पण माझ्याबरोबर लग्नाला, आणि लग्न एन्जॉय करा. तर मित्रांनो कसं आहे ना, खूप उशीर झाला मला जायला, पण बराबर टायमिंगमध्ये गेलो. आणि पुढं काय गडबड झाली काय नाही झाली ते तुम्हाला सगळं पुढं सविस्तर बघायला भेटणार आहे. त्यामुळे स्किप करून व्हिडिओ बघू नका आणि अर्धवट बघून जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ नक्कीच वॉच करा. चॅनलवर माझ्या पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे सोमेश्वरला फलटणहून. तर मध्ये हा बंधारा येतो. हा बंधारा कुणाला माहिती आहे, नीरा नदी पूल. आम्ही सांगवीवरून नाही चाललो, आम्ही मधनं चाललो आहे. तर नक्कीच मला सांगा, खुंटा ते नाही का मधीचे बघा, तिथनं चाललो आहे बघा. तर तुम्ही जर इथं कुठं जवळपास राहता का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इथं जरा उभं राहून सेल्फी वगैरे घेऊन खूप भारी वाटलं, खूप मज्जा आली. मी एकटीच उतरली होती, तुमच्या दाजीन मुलं काही उतरली नाहीत बरं का. आणि इथं साईडला अशी छोटी छोटी माशांची शॉप लागते आणि ते पण बघून खूपच छान वाटतं, खूपच भारी वाटतं मित्रांनो. तर बघा चला आता लग्नाला. आणि एवढी गडबड झालती बरं का आज, की मी काय सांगू तुम्हाला. ते सकाळ ते गिफ्ट काय घ्यायचं, त्यात मध्येच मला ड्रेस पाहिजे, हे सगळे कुठाने करून सगळं घरातलं आवरून उरकून सगळं काही व्यवस्थित करून आता आम्ही शेवट निघालो लग्नाला. मित्रांनो लग्नात जाताना पण एवढी गडबड की काय सांगू. आता काय काय घडलं ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये तर बघितलंच असेल. पण मित्रांनो इथं आलो तर कळालं की रस्ता बंद आहे. ज्या रस्त्याने आपण जाणार होतो तोच रस्ता बंद. मग नंतर काही कळतच नव्हतं की नक्की करायचं तरी काय. तरी विचारत आम्ही रोड चेंज केला आणि फिरून गेलो लग्नाला. पण एवढं ट्रॅफिक जाम, एवढी गर्दी आणि एवढा कालवा, त्या साखर कारखान्याच्या गाड्या, त्यात मला असं वाटत होतं की मी लग्नाला टायमिंगला पोहोचणार नाही. लग्न लागल्यानंतरच मी तिथं जाईल. आता ह्या शाळेतल्या मुलींना बघून मला माझ्या शाळेतले दिवस आठवले. माझ्या शाळेचा युनिफॉर्म पण सेम असाच होता. आणि इथं पण एक लग्न होतं मंदिरात, तुम्ही आत्ता बघितलंच असेल ना. एवढी काय म्हणतात ते लग्नाची थीत होती त्या दिवशी की काय सांगू तुम्हाला. जिथं तिथं लग्न लग्न लग्न.
पण बरं वाटलं. आता बघा आम्ही कारखाना सोमेश्वर कारखान्याच्या तिथं आलो आहे, पण आपल्याला जायचं होतं सोमेश्वर पॅलेस म्हणून एक कार्यालय आहे ना रस्त्यानं तिथं. तर आता आपण तिकडं निघालो आहे. आता साखर कारखाना तुम्ही बघू शकता इथं. कोण कोण सोमेश्वरचं आहे आणि कोण मला सोमेश्वरनं बघते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्ही सोमेश्वरचे असाल तर. तर बघा किती गर्दी होती रस्त्यानं पूर्ण. साखर कारखाने हे काय म्हणतात ते साखरेच्या गाड्या, भरपूर गोंधळ. तर मित्रांनो गडबड एवढी झाली ना मला एक माझ्या बरं असं झालं आहे की ते तुम्हाला पुढं सांगणार आहे मी, त्यामुळं ब्लॉग एकदम कंटिन्यू करा. अजून पण आम्हाला वाटत होतं की कार्यालय कुठं आहे कुठं नाही, नाही का. इथं सगळे कॉलेज आहेत आणि सोमेश्वर खरंच खूप डेव्हलप झालं आहे, पण खूप सुंदर झाले. मला आवडलं, मी खूप दिवसातनं गेलते पण आवडलं. बघा आता आपण कार्यालयामध्ये आलो आहे. सोमेश्वरला आणि ह्या कार्यालयात आलोय. आता चाललोय आत. चला मग. मला वाटलं की खूप जास्त उशीर झाला आहे मला लग्नात यायला, भरपूरच मी उशीर केला आहे. पण लग्नात एंट्री घेतली त्यावेळेस कळालं की अजून नवरदेवच वर्धावेला गेला नाही आहे, फिरायला गेला नाही. मला एवढी मराठी येत नाही बोलता, पण तुम्ही समजून घ्या बरं का. तर आता एंट्री केली आम्ही. मग नवरी भेटली. नवरी म्हटली की ताई कधी आली तू. नवरी बरं गप्पा पण मारल्या. त्यावेळेस शूट नाही केलं, थोडीशी प्रायव्हसी दिली. तिथं बसलो जरा वेळ. मग ती म्हणली अगं ताई आधी जेवण करून घे, अजून लग्नाला वेळ आहे. तुम्ही आत्ता नवरी बघितली असेल मैत्रिणीं बरं नवरदेवाला सोडायला कुठं ते जातात ना फिरायला, तर आली होती. तर आता मग इथं आलो आहे जेवायला. तर त्यावेळेस बघतोय तर काय सगळं एकदम फुल होतं एकदम हॉल. आणि मग आम्हाला जागा भेटली. मग तिथं आम्ही जेवण करायला बसलो. आणि काय काय जेवायला होतं स्पेशल मेनू ते तुम्हाला पुढं कळेल. मला नॉनव्हेज जेवणापेक्षा आहे ना व्हेज जेवण जास्त आवडतं. आणि म्हणजे नाही का आमच्यात कसं आमच्यात जेवढे पण लग्न असतात जास्तीत जास्त म्हणजे 100 ते 90% लोक 100मधले नॉनव्हेजच बनवतात. पण आहे ना अशा लग्नात मला यायला खूप आवडतं की नाही का ह्यात कसं व्हेज आणि एक नंबर जेवण. तर बघा सगळ्यात आधी टाकली चटणी, चिंचची चटणी होती. त्याच्यानंतर हे काय म्हणतात त्याला जिलेबी होती. त्याच्यानंतर चपाती होती. त्याच्यानंतर मिक्स व्हेज होतं. मिक्स व्हेज झाल्यानंतर 2-3 जसं पाहिजे तसे पुऱ्या होत्या. त्याच्यानंतर वडे होते, बटाटेच वडे होते छोटे छोटे. आणि मग पापड होते. त्याच्यानंतर पनीरची भाजी होती. अजून काय होतं बरं का, हां खीर होती. खीर आता तुम्हाला पुढं बघायला भेटेल. एवढं छान जेवण होतं ना. आणि हां
हे पण वरण आणि भात पण होतं बरं का. तर बघा आता पनीरची भाजी त्यांनी दिलेली आहे, त्याच्यानंतर वरण भात आणि खीर येईल. तर एवढी छान अशी प्लेट होती. आणि मला खरंच मी जास्त असे लग्नात जात नाही, असं आमच्यातल्याच लग्नात जास्त करून गेले मी, पण खरंच मला हे लग्न भरपूर आवडतात असं जायला. आणि तुम्ही म्हणसाल मेकअप नाही केला, तर मित्रांनो माझ्या बरडे एक लई मोठी गडबड झाली. मला वाटलं की मी पर्समध्ये सगळं काही भरले आणि मी पिलूकडं दिलं होतं की पिलू हे सगळं ठेव पर्समध्ये सगळं व्यवस्थित. पण प्रॉब्लेम असं झाला की पिलूनं सगळं कपाटमध्ये ठेवलं. पर्समध्ये तिने फक्त आणि फक्त एक CCची क्रीम टाकली होती, बाकी पर्समध्ये काहीच नव्हतं. एक कंगवासुद्धा तिनं घेतला नव्हता. आणि माझीच चुकी, तिला बोलून काय फायदा, ती तर पिलू आहे बारकं, तिची काहीच चुकी नाही आहे. पण जाऊ दे, आता जसं रिअल आहे तसंच लुक दिसलं. फक्त CCची क्रीम लावली, बाकी काजळ नाही, पावडर नाही, काही नाही. तर बघा आपलं जेवण वगैरे झालं. आणि इथं ना माझी अचानकच तब्येत खराब झाली होती मित्रांनो. तिकडं लग्न लागत होतं, मला आहे ना नॉनस्टॉप उलट्या होत होत्या, मला आणि पिलूला. आता काय झालं प्रॉब्लेम की एकदम दगदग झाली सकाळपासून, पळापळी, जेवण नव्हतं केलं काय नाही. जेवण केल्यानंतरच मला कसं तरी व्हायला लागलं, म्हणून मी बाहेरच साईडलाच उभी होती. तुमचे दाजी रईस इथं लग्नाच्या इथं होते, पण मी एकदम साईडला उभी होती. मला बसल्याच जात नव्हतं, एकदम म्हणजे डोकं वगैरे एकदम फिरत होतं, काहीच सुचत नव्हतं मला. तर चला तुम्ही आता लग्न एन्जॉय करा. आणि मला काकूंना पण भेटवायचं आहे की काकू मला किती जीव लावतात, किती नाही, मला मुलगीच म्हणतात ते. आणि मला लग्नाच्या 2 महिन्या आधीपासूनच फोन मेसेज होते की लवकर लग्नाला ये. खूप भारी वाटलं, म्हणजे घरातल्याच सारखं त्यांनी ट्रीट केलं, एकदम भारी. म्हणजे असले म्हणतात ना नाती रक्ताचे नसतात, पण रक्तापेक्षा कमी पण नसतात, खूप जीवलग असतात. आणि जिथं तिथं रक्ताचेच नाते कामाला येतात असं नाही आहे हो. तुम्ही फक्त तोंडानं 4 शब्द गोड बोलले ना, सगळी लोक आपल्यापाशी परत येत असतात. तर बघा ही आहे, काय म्हणतात तुमच्यात रुखवत ना, आमच्यात जहेज म्हणतात. तर बघा किती सुंदर असं दिलं आहे. ड्रेसिंग टेबल दिलं, कपाट दिलं, अजून काय म्हणतात त्याला, सोफा सेट होता पूर्ण. अँड सगळं काही होतं बघा, तुम्ही बघू शकता, बेड वगैरे सगळं काही खूप छान असं तिला दिलं होतं आणि व्यवस्थित मांडलं होतं. बघा मी बरं झालं ना महाराजांचे काय म्हणतात ते हे नाही आणली, फ्रेम नाही आली. ऑलरेडी तिला 2-3 महाराजांची फ्रेम आले होते आणि छान वाटलं. लग्न भरपूर छान झालं, एकदम मस्त झालं. आणि चला आता काकूला पण भेटायचं आहे मला. काकू कुठे आहेत मी तेच हुडकत होते, हुडकून वैतागले बरं का. पण काकू काय मला लवकर भेटल्या नाहीत. तिथं मी एक आजी होत्या, तिथं त्यांना विचारलं की काकू कुठे आहेत, प्रतीक्षाची मम्मी कुठे आहेत, तर म्हणले आहेत आत रूममध्येच. मग आता चला काकूला भेटूया. आणि काय गिफ्ट आणलं होतं मी काकूपाशीच देणार आहे. प्रॉब्लेम काय झाला, मी प्रतीक्षाकडे द्यायला गेले पण एवढी गर्दी तिथं, एवढे तिचे फ्रेंड्स वगैरे नातेवाईक एवढे भरपूर होते, तुम्ही आता बघू शकताय किती फुल गर्दी होती. मग त्यामुळं मी विचार केला की आपण डायरेक्ट काकूलाच भेटूया, काकूशीच गप्पा मारूया आणि काकूला सांगूया. प्रतीक्षाला तर मी आधीच भेटले होते की आले बघ, नाही का. तिला तर खूप छान वाटलं. ती म्हणली लवकर का नाही आला ताई, आणि ती मला कंटिन्यू कॉल करत होती. एक दिवस ते म्हणतात ना वरात होती ना तिची, त्यावेळेस पण तिने मला खूप मेसेज कॉल केले होते की ताई एक दिवस आधीच ये ताई. पण प्रॉब्लेम असा झाला की मुलांची शाळा वगैरे आणि गहाण्या बांगड्यालाच तिने मला बोलवलं होतं काकूनी सुद्धा. आता पण तिला मी भेटले, बोलले ना. आता दाजी बरं त्यांचं चालू होतं फोटो वगैरे, तर म्हणलं चला आता तिला लांबनच बाय बाय करूया आणि निघूया. आता बघा तुम्हाला काकू बरं भेटते, काकू कशा आहेत, किती छान आहेत. म्हणजे एक मला आईचं फिलिंग येतं त्यांच्याकडून आणि त्या खरंच खूप भारी आहेत बरं का. जाऊ का जेवण वगैरे पिलो पैक पकड़ा पापा, गिराई तो फुटा, फिर वो खाला को क्या देंगे? हाँ ऐसा थोड़ी बोलते, वो खाला खोले बाद देखेंगे. तुम्हाला हुडकून वैतागले. चला आमच्या काय नाही थांबेल तसं.
माझी मुलगी आली, मिस्टर आले, मुलगा आला, सगळे आले का? सगळ्यांनी यायचं मग ह्याच्यासाठी बोलवलं तर मित्रांनो बघितलं तुम्ही काकू किती स्वीट आहे, किती भारी आहे. खरंच खूप चांगलं आहेत. प्रतीक्षा पण खूप भारी आहे. म्हणजे एक बॉन्ड तयार झाला आहे आमचा आता. आणि बघा आता पेट्रोल वगैरे भरून आता आम्ही कुठं चाललो आहे, नेक्स्ट कुठं चाललो आहे आता तुम्ही गेस करा. आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ नक्कीच बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ तर खूपच भारी होणार आहे, त्यामुळे नक्की 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 बघा. चला मित्रांनो, कसे वाटले लग्नाचे व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.